श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा व्हिडिओ आज तुमच्यासमोर आला आहे. याचा अर्थ असा की स्वामींना तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. कदाचित तुम्ही सध्या आयुष्यात अशा वळणावर उभे आहात जिथे सर्व रस्ते बंद झाले आहेत. असं वाटतंय, मन अस्वस्थ आहे, डोळ्यात पाणी आहे आणि आता पुढे काय करायचं हा प्रश्नच तुम्हाला सतावतोय. पुढची 2 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि हे शब्द शांतपणे ऐका. हे केवळ शब्द नाहीत तर साक्षात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी धाडलेला प्रेमाचा संदेश आहे. हा 2 मिनिटं तुमच्या भीती संपेल आणि तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल. जर तुमच्या स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचे आयुष्य बदलणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू का घाबरतोस? तुझा जन्म झाला तेव्हापासून मी तुझा हात धरला. मग आज या संकटांना पाहून तू का डगमगला आहेस? भक्त हो, आपण अनेकदा परिस्थितीला पाहून घाबरतो, पण आपण हे विसरतो की ज्याने हे जग निर्माण केले तो आपला स्वामी आपल्या पाठीशी उभा आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की माझं कोणीच नाही, तेव्हा स्वामी हसून म्हणतात, ए वेड्या, मी आहे ना. स्वामींच्या एका वचनात जगातील सर्व संकटांना परतवून लावण्याची ताकद आहे. तुमची ही भीती हीच तुमची कमजोरी आहे. ती स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि निर्भय व्हा. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण खूप सेवा करतोय, पण तरीही दुःखी का? स्वामी सांगतात, तुझ्या कर्माची फळं तुला भोगावीच लागतील, पण जेव्हा तू माझ्या आश्रयाला येतोस तेव्हा मी त्या दुःखाची तीव्रता कमी करतो. जसं ऊन लागल्यावर आपण छत्री धरतो, तसंच संकट आल्यावर स्वामी आपली छत्री बनतात. ऊन थांबत नाही, पण त्याची झळ आपल्याला बसते. तुमचा आजचा संघर्ष हा उद्याचा मोठा सुखाची तयारी आहे, हे विसरू नका. स्वामी तुमच्या पाठीशी असताना तुमचे वाईट करण्याचे सामर्थ्य कोणातही नाही. तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला अशक्य वाटत आहेत. कदाचित ते एखादा आजारपण असेल, आर्थिक अडचण असेल किंवा नात्यातील दुरावा असेल. स्वामींचे हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी. ज्यांनी समुद्र आटवला, ज्यांनी मेलेल्यांना जिवंत केलं, त्यांच्यासाठी तुमची समस्या किती मोठी आहे. फक्त तुमची श्रद्धा डळमळीत ठेवू नका. जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वामींना शरण जाता तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते. आज या क्षणी ठरवा की मी माझी सर्व चिंता स्वामींच्या झोळीत टाकली आहे. आता शांतपणे डोळे मिटा आणि स्वामींची ती तेजस्वी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा. त्यांच्या हातात असलेला तो दंड, त्यांच्या चेहऱ्यावरचे ते अभयहास्य. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र नाही तर स्वामींनी मारलेली साध आहे. जेव्हा तुम्ही हा जप करता तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक नवीन ऊर्जा तयार होते आणि मनातील सगळ्या नकारात्मकता जळून खाक होतात. केवळ 2 मिनिटे रोज या मंत्रात तल्लीन व्हा. तुमचे अर्ध आयुष्य तिथे सुसह्य होईल. स्वामी कुठे लांब नाहीत, ते अक्कलकोटला आहेत, तसे ते तुमच्या घरातही आहेत. तुमच्या देवघरात जो फोटो आहे त्यातून हे तुम्हाला सतत पाहत आहेत. तुम्ही रडता तेव्हा त्यांनाही दुःख होते. तुम्ही जेव्हा हसता तेव्हा त्यांना आनंद होतो. आजपासून एक नियम करा, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीशी गप्पा मारा. तुमच्या मनातलं सगळं त्यांना सांगा. ते तुमचे आई वडील, मित्र आणि गुरु आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे मन मोकळे करता तेव्हा स्वामी तुमच्या समस्यांनी उत्तर स्वप्नातून किंवा कोणातरी माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतात. स्वामी म्हणतात, मी तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्हाला चालायचं तर स्वतःलाच लागेल. आळस सोडा, नकारात्मक विचार सोडा, कोणाबद्दलही द्वेष मनात ठेवू नका. तुमचं मन जेवढं निर्मळ असेल तेवढ्या लवकर स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. तुमचे आयुष्य बदलायचे असेल तर आजपासूनच तक्रारी करणं थांबवा आणि स्वामींनी दिलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहा. ज्यांच्याकडे कमी आहे त्यांना मदत करा, कारण गरिबाच्या सेवेतच स्वामींचा खरा वास असतो. स्वामी भक्तांचे असे हजारो अनुभव आहेत जेथे मृत्यूच्या दाढेतून स्वामींना भक्ताला बाहेर काढले आहे. कोणाचे घर वाचवले, कोणाची नोकरी वाचवली, पण या सर्वांमध्ये एकच गोष्ट समान होती, तो म्हणजे अढळ विश्वास. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची वेळ वाईट आहे तर लक्षात ठेवा, स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, जेणेकरून तुम्हाला अधिक मजबूत बनवता येईल. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या मनावर जो भार हलका झाला आहे तीच स्वामींची पहिली प्रचिती आहे. भक्त हो, आता आपण सर्व मिळून स्वामींच्या चरणी एक प्रार्थना करूयात. हे स्वामी समर्था, जे हा व्हिडिओ पाहत आहेत, ऐकत आहेत, त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर कर. त्यांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभू दे. त्यांना तुझा विसर पडू देऊ नकोस आणि त्यांचा कठीण काळात त्यांचा हात घट्ट धरून ठेव. स्वामींचे आशीर्वाद आता तुमच्यासोबत आहेत. आता मागे वळून पाहू नका, फक्त पुढे चालत राहा. भक्त हो, 2 मिनिटांचा हा संदेश तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येईल. विश्वास ठेवा, स्वामींनी तुमची प्रार्थना केली आहे. आता चिंता करायची सोडून द्या.
कारण स्वामी स्वतः तुमच्या